विठ्ठल विठ्ठल शनोशना हाची करावा विचार, शनोशनाहाची करावा विचार, तारावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार, नका डोळे दूर बरोनी राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल 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 विठ्ठल, शनोशना हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महायोगपीठे तटे भीमरत्नं वरं पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे, समागत तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या. ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, ओम नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निधचरणा, अहो स्वामी तुकया देवा यावी न करावा आविरू मस्तक माझा पाया, मस्तक माझा पाया, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, मस्तक माझा पाया वरिया, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. घेतलेला भंग. श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज जन्माला आलेल्या जड जीवाला कोणता विचार करावा आणि कसा विचार करावा असा सरळ सरळ उपदेश प्रकरणातील अभंग. विठ्ठल 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 विठ्ठल, जन्माला येतपर्यंत विचार करणं वेगळं आणि जातपर्यंत विचार करणं वेगळं. आणि श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा या अभंगातून म्हणतात, शनो शनी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अभंगाला न्याय देण्यापूर्वी प्रामुख्यानं ज्या निमित्तानं या ठिकाणी बोलवले ते निमित्त म्हणजे आदरणीय कैलासवासी गणपत वाघू पिलाने
बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली. ज्यांच्या माध्यमातून आली ती आदरणीय बाबूदादा पिलाने असतील, त्यानंतर आपले विश्वास भाऊ, त्यानंतर आदरणीय या गावचं वैभव असणारे ज्येष्ठ आदरणीय आमचे खेंगरे भाऊ असतील, त्यानंतर माझ्यावरती सर्वजण नितांत प्रेम करण्यात त्याबद्दल आदरणीय भाऊसाहेब आहेत, या पिलानवाडीतील ग्रामस्थ आहेत, सर्वांच्या या कुटुंबाच्या माध्यमातून आलेली अग्रस्थ कीर्तनरूपी सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळं आज ज्यांचं प्रथम पुण्य स्मरण संपन्न होते ते आदरणीय गणपत वाघू पिलाने बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा पिलाने कुटुंबाने माझ्याकडे दिली. पाहायला गेलं तर बाबांचं मोठं असं कुटुंब आहे. घरामध्ये मोठं कुटुंब असणारं भरभरलेल्या घरातून बाबा आज 1 वर्ष पूर्ण झाले तुमच्यातून निघून गेले, बरोबर आहे की नाही? आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणातून उतराई होण्यासाठी ही सेवा करण्याचं परमभाग्य मला प्राप्त होत आहे. या ठिकाणी मी काय तुमच्यासाठी जुना बसलेली, तुमच्यासाठी मी जुना 2-3 वर्ष मी तुमच्या गावामध्ये येतोय, बरोबर आहे की नाही? प्रामुख्याने येतोय, ठरल्याप्रमाणे येतोय. बरं, तुम्ही म्हणतायत मनोज महाराज यायचं की मनोज महाराज येतोय, म्हणून तुम्ही मला असं लाजून बिजून जाऊ. आता कसं आहे भाऊसाहेब, ह्यांच्या नाही हो दोष, भागाभागामध्येच पद्धत पडली, बरोबर आहे ना? आता ह्यांना काळं बाव बघायची आवडत, ह्यांना काळं बाव बघायला सवय नाही महाराज, ह्याला मोठं स्टँडर्ड बाव लागतात. मग काय करायचं, ती गोरं बाव आणायचं कुठं, त्याला एवढं मोठं पाकिट लागते. हां, म्हणजे आपलं स्वस्त आहे, मस्त आहे आणि वेळ व्यर्थ न घालवणारा बाव आहे. विठ्ठल विठ्ठल. माझ्यावर नितांत प्रेम करणारी ही पिलानवाडी ग्रामस्थ आहे, ती कुटुंब आहे, यांच्यातून उतराई होण्यासाठी सेवा करण्याचं परमभाग्य प्राप्त होत आहे. आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होत आहे त्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग गोडे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून उपदेश करतात. कोणत्या? अरे जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार होण्यासाठी कोणता विचार करायला आहे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय सांगतात. विठ्ठल ह्या ठिकाणी सेवा गोडे आणि अभंग सुद्धा गोडे. कारण पाहिला गेलं तुम्ही बसलेले सुद्धा महान आहात, मृदुंगाचार्य तेवढाच महान आहे आणि मृदुंगाचार्यापेक्षा गायक सुद्धा महान आहेत. पण बाबांनो ज्यांचा अभंग सेवेला घेतल्या ते श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय सुद्धा महान आहेत. असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय अभंगातून जन्माला आलेल्या जडजीवाला उपदेश करतात. अरे का बाबा पुण्यस्मरण करावं? अरे कोणाचं पुण्यस्मरण होतं? अरे दादांनो ऐका, पुण्यस्मरण म्हणजे वर्षश्राद्ध, तिथीप्रमाणे केलं जातं त्याला वर्षश्राद्ध म्हणतात. करतात जे करतात ते भाग्यवान सांगितले मी नाही, माझे कबीरजी गोड वर्णन करतात. हा बही भाग्यवान माँ बाप को चाहे, माँ बाप को चाहे. जे माई बापाचं पुण्यस्मरण थाटामाटामध्ये करतात ते भाग्यवान सांगितले. विठ्ठल विठ्ठल. कोण भाग्यवान आहे? माझे विश्वमौली ज्ञानोबराय भाग्यवान आहेत. अरे आपल्या माई बापाचं पुण्यस्मरण वाळीत टाकलं तरी थाटामाटामध्ये साजरे केले विश्वमौली ज्ञानोबराय. मी नाही बोलत महाराज, आमच्या मुक्ताबाई अभंगातून गोड बोलतात. वडिलांची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गीचे जेवती, पितर स्वर्गीचे जेवती, जेऊ घाली ज्ञानदेव, ज्ञानदेव जेऊ घाली ज्ञानदेव. माझी मुक्ताबाई गोड वर्णन करताना सांगते माझ्या भाऊरायानं वडिलांची पुण्यतिथी केली. वडिलांची पुण्यतिथी पित्र स्वर्गीचे जेवती, जेऊ घाली ज्ञानदेव, सर्वाभूती भगवत भाव. आजकाल पाहायला गेलं तर भाऊसाहेब आज कोण वर्षश्राद्ध करत? कोणीच करत नाही महाराज. जे करतात त्यांना कबीरजींनी धन्यता दिली. अहो जे करतात ते संत महात्मे होते. एकनाथ महाराजांनी आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण केलं. पण आजकाल लोकांना आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण करायला वेळ नाही. एवढी शोकांतिका महाराष्ट्रामध्ये पसरली आहे. बाबांनो ऐका, ज्या माईबापानं तुम्हाला लहानाचं मोठं केलं, एका देशाच्या बाहेर चांगलं शिकायला ठेवलं, त्या मुलांना सुद्धा आपल्या मायबापाच्या पित्यर्थ श्राद्ध घालायला वेळ नाही.
एवढी शोकांतिका पडली. पण गरुड पुराण शास्त्राने सांगतं, अरे आजचं तिथी म्हणजे फार साधला हा पर्व काळ. महाराज हा पर्व काळ इतका 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 महान सांगितलाय की बाबा या पर्व काळाला ह्या तिथीला योग्य ते विधी नाही झाले तर बाबांनो दोष लागल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल का करायचं, का करायचं पुण्यस्मरण, का करायचं श्राद्ध, का करायचं दशक्रिया, हे सर्व तुम्ही ज्ञात आहात. पण शास्त्रानुसार आम्ही जन्माला आल्यानंतर तुमच्या आमच्यावरती योग्य ते संस्कार होणं फार गरजेचं आहे. गरुड पुराण सांगतं, मी नाही सांगत. गरुड पुराण सांगतं जन्माला आल्यानंतर ते मरतपर्यंत तुमच्यावरती 16 प्रकारचे संस्कार झाले पाहिजे. किती किती 16 प्रकारचे संस्कार झाले पाहिजे. पण खरंच सांगा, इथं जेवढे जमले तेवढ्यांनी सांगा, मरस्तवर 16 प्रकारचे संस्कार होतात का? माता माऊली होतात का? नाही होत. का? तुमच्या आमच्यावर प्रामुख्याने ठरलेले 3 संस्कार आहेत आणि ते होतातच. मी म्हणतो 2 नाही झाले तरी चालते, पण 3रा केल्याशिवाय राहत नाही. लक्ष देऊन ऐका. पहिला संस्कार माईच्या पोटामध्ये केला जातो, त्याला गर्भसंस्कार म्हणतात. पहिला संस्कार माईच्या पोटामध्ये केला जातो, त्याला गर्भसंस्कार म्हणतात. दुसरा संस्कार, एखादा असल भाग्यवान तर तो ब्रह्मचर्य राहतोय, बरोबर आहे का? नाही तर दुसरा संस्कार हा विवाह संस्कार करावाच लागतो. आणि 3रा कुणी येऊ अन्यथा नाही येऊ, लोक तुम्हाला जाळल्याशिवाय राहतच. हा 3रा तुमच्यावर अंत्यसंस्कार सांगितला आहे. राहिले किती? राहिले किती? 13. मग तुम्ही म्हणताल मनोज महाराज हे 13 संस्कार करायचे कधी? त्याला सुद्धा गरुड पुराण शास्त्र सांगतं की बाबांनो 10व्या दिवशी 2 दिवसाने एक शास्त्र येतं, एक विधी येतो, त्याला 13वा म्हणतात. त्या 13व्या दिवशी हे 13 संस्कार केले जातात. माणूस मेल्यावर कळतं 13 संस्कार किती महत्वाचे आहेत. विठ्ठल 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 13 संस्कार प्रामुख्याने महत्वाचे आहेत. ते 13 संस्कार तुमच्या 13व्या विधी केले जातात, बरोबर आहे का नाही? एवढा थाटामाट हा पिलाने कुटुंबाने करायची काय गरज होती? त्याचं पण शास्त्र सांगितलं महाराज. कथा आली पुराणामध्ये, जे करतात ते महान, जे नाही करतात ते दुर्भाग्याने प्राप्त होतं. महाराज ऐका, करतात ते महान सांगितलं. कुणाच्याही पोटी असली मुलं रत्न घडत नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक. कुणाच्याही बरं का खिंगरभाऊ, कुणाच्याही नाही. त्याकरता माईची कुस पवित्र लागते. माझ्या ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. धन्य धन्य जयाच्या कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्या माईची कुस पवित्र लागती आणि ज्या माईची कुस पवित्र आहे त्यालाच म्हणता येतंय धन्य माता पिता तयाची याद. तयाची या धन्य माता पिता तयाची या. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता दया जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो ऐसे जागता. धन्य माता पिता तयाची याद. धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. कुणाची कुस कुणाचा कोणी म्हणायचं? तयाचा हरिक वाटे देवा. कुठल्याही मुलाचा देवाला भाऊ हरिक वाटत नाही. त्याकरता सात्विक आचरण करणारी कन्या आणि सात्विक आचरण करणारा पुत्र व्हावा लागतो. मी नाही सांगत, माझे जगद्गुरु तुकोबराय अभंगातून प्रतिपाद करतात, माणसानं जन्माला आलं पाहिजे आणि माणसानं आपल्या कुटुंबातून उतराई व्हायलाच पाहिजे. का? ज्या बापानं अख्खं घर उभा केलं त्या बापाचं शास्त्र आणि विधी घातलाच पाहिजे ना. तुम्ही जन्माला आला, जन्माला येतपर्यंत मरतपर्यंत तुमच्यावरती शास्त्र सांगते. जन्माला येणं सोपं आहे, बरोबर आहे का नाही? जन्माला येणं सोपं आहे, मरणं 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 अवघड जरी असलं तरी बारांनो देव इतका हुशार आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. इतका चतुर आहे, इतका चतुर आहे. देवाला माहिती या मृत्यू लोकामधली या कलियुगातली लोक लबाड आहेत, लबाड. म्हणून देवानं काय काय गोष्टी देवाच्या हातातच ठेवल्या भाऊ. देवानं जन्म देवाच्या हातात ठेवला, संजूभाऊ देवानं निसर्ग देवाच्या हातात ठेवला
आणि शेवटचा मृत्यू देवानं हातात ठेवला. जर निसर्ग मनुष्याच्या हातामध्ये दिला, आता तर कमी झाडं तुटत्यात, एक झाड बघायला राहिलं नसतं. ही मनुष्याने केलेली थोर हानी आहे. आणि या शास्त्रानुसार महाराज सांगतात की भगवान परमात्म्याने हा 3.5 हाताचा नरदेह दिलाय, हा भजनासाठी दिलाय. प्रामुख्यानं हितं प्रमाण जर असेल तर तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण. हा, मग भजनाला इथं किंमत आहे. मृत्यू लोकांमध्ये आला संसार संसार अरे करायचा आहे ना. तुकोबरा म्हणतात आम्ही सुद्धा केला. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उद्धारा. कुणाच्या उद्धार, कुणाचा उद्धार आहे? जो व्यक्ती शरण जातोय, आलेल्या संसारातून उठतोय आणि परमार्थाला लागतोय, त्याचा मात्र शेवट गोड तुकोबराय सांगतात. म्हणून बाबांनो, शास्त्रानुसार विधी करा. तुम्ही म्हणताल मनोज महाराज काय असतं मरण आणि काय असतं जन्म? अरे बाबांनो, जन्माला येताना प्रामुख्याने देवाकडून काहीतरी वचन घेऊन आलेलं असतंय. आणि एकदा जन्माला आला की तुमचं आमचं ठरलेलंच आहे. प्रामुख्याने मला सांगा, महिला मंडळ, एखादं बाळ जन्माला आलं की ती रडताना कसं रडतं? कसं रडतं? कवा कवा ते मायेच्या आज्ञाखाली असतं तेव्हा सोहम सोहम मी ब्रह्मा ब्रह्मासी, मी ब्रह्म आणि ब्रह्मा तत्वाच्या आज्ञेखाली असणारं बाळ त्यावेळेस मायेच्या गर्भामध्ये म्हणते सोहम सोहम सोहम. पण ब्रह्मतत्वाची आज्ञेखाल्याची नाळ तुटली की काय म्हणते? कवा कवा. अरे माईच्या पोटामध्ये म्हणतोस की मी घेतो आणि जन्माला आल्यानंतर म्हणतो कवा. एक वेळ करिया दुःखा वेगळी, एक वेळ करिया दुःखा वेगळी, एक वेळ करिया दुःखा एक वेळ करिया दुःखा वेगळी, एक वेळ करिया दुःखा वेगळी, एक वेळ करिया दुःखा वेगळी, एक दुरिताचे जाळे उघडोनी, दुरिताचे जाळे उघडोनी, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. महाराजांनी प्रमाण दिलंय, एक वेळा करिया दुःखा वेगळे. ज्या जाळ्यामध्ये तुम्ही अडकलाय ते जाळ सोडून आल्यानंतर म्हणते कवा कवा, मी ब्रह्म नाही, मी सोहम नाही, मी फक्त कवा आणि मी खोटं बोलतो. म्हणजे आपलंच नाणं माईच्याच खोटामध्ये भाऊ काय म्हणते? खोटं बोलते. मग बाहेर आल्यानंतर किती लाबाड्या करते, मग ती म्हणते नाही नाही योग्य वेळेस संस्कार दिले असते तर बरं पडलं असतं. रे बाबांनो, ते माईच्या पोटीच खोटं बोलते. म्हणून बाबांनो, काही गोष्टी पेरल्यानं काही गोष्टी प्राप्त होत नाहीत. आमचे सद्गुरू वैकुंठवासी गुरुवारी दसरथ तात्या नेहमी कीर्तनातून सांगायचे. तात्या म्हणायचे की बाबांनो, जर बीज शुद्ध असेल त्याला फळं सुद्धा शुद्धच येणार आहेत. हे आमच्या तात्यांचं वाक्य आहे. कारण तात्यांच्या माध्यमातून ही नारदाची गादी आम्हाला प्राप्त झाली आहे आणि तात्यांनी दिलेली शिकवण आम्ही महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असतो. बाबांनो, काही गोष्टी प्राप्त होता येतात पण शास्त्रानुसारच करावं लागतं. कोणत्याही गोष्टीचं शास्त्र कर. मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये एखाद्याचं लग्न असतं त्यावेळेस तुम्ही पहिलं पूजन कुणाचं करता? कुणाचं? नमिला गणपती माऊली. पर कोणतंही शंभूभाऊ शास्त्र असू द्या, त्याच्यामध्ये प्रथम स्थान हे गणपती बाप्पाला दिलं. बरोबर आहे की नाही? सर्वांना ज्ञात आहे ना? कोणतंही असू द्या. मग या करता सुद्धा वर्ष श्राद्धाला सुद्धा पहिलं स्नानचं कुणाला दिलं असं तर गेलेल्या आत्म्याला आहे. हा गेलेला जीव आहे. ह्या जीवाचं प्रामुख्याने शास्त्रविधी केला पाहिजे. मनुष्य मेल्यानंतर ना मनुष्य, तुम्ही म्हणताल हा आत्मा एकदा गेलं की संपलं म्हणायची गे, ते माहिती ना गावात गप्पा चालतात. एकदा मेलं की गेलं. पण बाबांनो, मेल्यानंतर त्या मनुष्याचा आत्मा तुमच्या घरामध्ये किती दिवस राहतोय तुम्हाला माहिती आहे का? मी नाही, गरुड पुराण सांगतं. मनुष्य मेल्यानंतर तुमच्या घरामध्ये तो आत्मा
11 महिन्याच्या कालावधीमध्ये राहतो. 11वा महिना म्हणजे वर्ष श्राद्धाची तिथी. या तिथीला बरोबर 12:05 त्या आत्म्याची खरी परीक्षा चित्रगुप्ताच्या दारामध्ये असते. मग तुम्ही म्हणता महाराज आत्मा राहतो कुठं? मनुष्य मेल्यानंतर ना भाऊ त्या मनुष्याचा आत्मा बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर गरुड पुराणामध्ये शास्त्र सांगितलं 16 प्रकारचे नरक, 16 प्रकारचे वैकुंठ आणि 16 प्रकारचे स्वर्ग. कारण जिथं तसं करताय तसंच फेडावं लागतंय. यमाचे यमदंड वैसतील माथा. यमाचे यमदंड त्या आत्म्याला 16 नरकाची प्रदक्षिणा करतात, 16 वैकुंठाची प्रदक्षिणा करतात आणि 16 स्वर्गाची प्रदक्षिणा करतात. जसं कराल तसं फेडायचं. हे झाल्यानंतरनं 2 तासाच्या कालावधीमध्ये तो आत्मा जिथं तुम्ही झोपवलेला असते ना, बरोबर आहे का नाही, काय भिताडाला टिकून ठेवतात, काय झोपून ठेवतात, काय रडतात. तो आत्मा तिथं असतो आणि देवाला विनंती करतो, ए देवा, अरे जीवन जगलं रे, मी जीवन जगलं, पण जीवन जगता जगता तुझं नामस्मरण तेवढं राहिलं रे देवा. एकदा मला या देहामध्ये घाल, मी तुझं नामस्मरण करेल. देव म्हणतो की बाबांनो, जीवन जगत असताना योग्य वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा योग्य वेळ नामस्मरणाला द्या, तुमचं जीवन व्यर्थ जाणार नाही. हे फार महत्वाचं आहे. म्हणून त्यापर्यंत प्रामुख्यानं सांगितलं की एकदा तरी या देहामध्ये घाल, अरे तुझं नामस्मरण करील देवा. भाऊ, देव म्हणतो ज्यावेळेस वेळ होती त्यावेळेस वेळ व्यर्थ घालवलीस, आता नामस्मरण करून फायदा काय? बोल. मग 11 महिन्याच्या कालावधीमध्ये तो आत्मा राहतो. त्याचं कारण पण आहे का? ज्या वेळेस तुम्ही ते उचलता, काय उचलता? आता भाऊ गंमत सांगू का संजीव भाऊ तुम्हाला? आम्ही सुद्धा कसं जीवन जगतोय की लोक बोलवस्तवर महाराजी, लोक गावात बोलवस्तवर मनोज महाराज येणारे, पण जेजुरीकडची काय म्हणणार? जर मनोज महाराज जाता जाता घाटात उलटाच झाला तर जेजुरीकडची महाराज म्हणणार नाहीत. जेजुरीकडची एकच म्हणणार, भाऊ बॉडी कधी, बरोबर आहे का नाही? बॉडी कधी, ती बॉडी कधी येते ह्याचीच वाट बघणार. मला एकच सांगायचं यातून, बडबड करू नका. विठ्ठल विठ्ठल. प्रामुख्याने एकच सांगायचंय, जोपर्यंत आत्मा रामाचा देव तुमच्यामध्ये तोपर्यंत तुम्हाला माझं तुमचं म्हणणारी लोक आहेत. एकदा का आत्मा रामाचा देव निघून गेला, लोक घातलेला शर्ट फेकून देतात, तर देह काय कामाचं आहे? लागा. एक सोपं उदाहरण बोलू का? आजी तुमच्या नातवानं सांगितलं, आजी मला नाही तोच बिस्किट पुडा पाहिजे. कोणता? नवीन आलेला. आजीने पोराच्या हाताला धरलं ना, आजी गेली ना महाराज दुकानामध्ये गेली. कैलास बुवा हाय तोच बिस्किट पुडा घेतला, हाय तोच घेतला. आजीनं त्या पोराच्या हातामध्ये बिस्किट पुडा दिला. संजू भाऊ त्याने बिस्किट पुडा फोडला, त्यातली बिस्किट काढून टाकली, कागद दिला. आजी म्हणली, बाळा असं का रे, तुला तोच बिस्किट पुडा पाहिजे म्हणून आणला होता? नाही आजी, मला तो बिस्किट पुडा पाहिजे, कागदा पुड्यातली बिस्किट पाहिजे होती, एवढंच मला पाहिजे होतं, याच्या पलीकडचं मला काय पाहिजे? मग मनुष्याने एवढं लक्षामध्ये ठेवायचं. तू का म्हणे नको वरपंग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तू का म्हणे नको वरपंग देवा. वा वा. तू का म्हणे नको वरपंग देवा. तुका म्हणे नको वरपंग देवा, तुका म्हणे नको वरपंग देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, हो तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा
जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे ज्याने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे गाईन गुण तयाचे ज्याने हा या विश्वाची निर्मिती केली ज्याने हा 3.5 हाताचा नर तुम्हाला फुकाट दिला तुम्ही म्हणताय माझा आहे इथं माझं म्हणणारी गेली इथं माझं म्हणणारी गेली मी नाही भाऊ एकदा एका ठिकाणी आपल्या बारामती पैसे एक थोपटेवाडी गाव आहे त्या ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो महाराज आता काय संजू भाऊ तुम्हाला पण माहिती तुम्ही आता भोसलेवाडीमध्ये पुरंदर तालुक्यात 1 नंबरचा सप्ताह होता असेल तर आमच्या संजू भाऊची भोसलेवाडी टाळी वाजवा एकदा खूप मोठा सप्ताह होतो मोठे महारथनी मोठे आता अजून सप्ताह चालू आहे मी तर सर्वांना विनंती करतो बुवा रोज नका येऊ पण एक दिवस एका कीर्तनकाराच्या महाराजाच्या कीर्तनाला येत जा कसं आहे मी म्हणतो गावाचं कौतुक गाववाल्यानेच करावं बरोबर आहे का ना बाहेरच्यांनी सांगायचं नाही की भोसलेवाडी काय कारण मी सुद्धा लहानाचा मोठा त्या भोसलेवाडीत त्या सप्त्याला येत होतो आदरणीय आमच्या गुरु होऊन गेले आदरणीय तात्या असतील आदरणीय रामनाना जाधव असतील आदरणीय विठ्ठलभाऊ मोरे असतील अशी मोठे रत्न ह्या ठिकाणी गेले पण मोठी लोक मोठीच असतात महाराज त्याप्रमाणे भाऊ एका ठिकाणी आम्ही गेलो कीर्तनाला गेल्यानंतर त्यांनी म्हणले मनोज महाराजाची गाडी वा लावा इथं बर बुवानं पाय टेकस्तोवर दम नाही ते म्हणलं महाराज जिथं तुम्ही गाडी लावली ना ही सगळं कुणाचं आहे अय बसलेली सगळं कुणाचं आहे तुमचं म्हणा माझं नको कुणाचं आहे माझं बरं पाय ठेवला महाराज तुम्ही जिथं पाय ठेवला ना ती सुद्धा कुणाचं आहे म्हणलं गडी लयच मोठा दिसतोय म्हणलं परवा त्यांनी पाय ठेवलेलं ती पण म्हणलं कैलास भाऊ माझं बरं उभं राहिलं तर म्हणलं महाराज तुम्ही आता गोल फिरा म्हणलं का हो अहो जेवढं गोल फिरताना तुम्हाला दिसतंय ती सगळं कुणाचं आहे आणि जी तुम्हाला डोळ्यात दिसत नाही ती सुद्धा कुणाचं आहे आता सगळं म्हणल्यानंतर ती काळी जमीन ह्याच्याकडे बघून हसती भाऊ ही म्हणती येड्या असं म्हणून तुझा आजा सुद्धा तुझा पंजा सुद्धा तुझा बाप सुद्धा तुझा नातू सुद्धा असंच म्हणून गेला आता तुझा नंबर आहे मी नाही महाराज गोड वर्णन करता आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला हरी आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला गेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला हे देखत नात पळतो तो गीताईसा झाला देखत नात पळतो तो गीताईसा झाला रे उठा जागा पाठी भय आले मोठे रे उठा जागा पाठी भय आले मोठे महाराज विनाय आमचे संत महात्मे सांगतात आजा मेला पंजा मेला बाप ही मसना गेला देखत ना तू पळतो हो देखत ना तू पळतो तो ही तैसा झाला हा देखत ना तू पळतो तो ही तैसा झाला रे उठा जागा पाठी बाबांनो यासाठी जागे राहा यासाठी जास्तीत जास्त महत्वाचं आहे त्या करताना तुम्ही ज्याला माझं म्हणता तुमचा आजा सुद्धा कुठं पंधा सुद्धा कुठं म्हणून हिथं कोणी तुमच्या सोबत येऊ शकत नाही म्हणून साधं उदाहरण तुकोबरायांनी सांगितलं सातत्यानं विचार करणं वेगळं क्षणाला विचार करणं वेगळं काही गोष्टीचा विचार एकदाच करायचा किती वेळा एकदा कशाचा अय बसलेले कशाचा होय भाऊसाहेब लग्नाचा विचार किती वेळा करायचा आणि ज्याच्यात लयच मोठा असा त्याला वाटते बाबा 10 लग्न करावं पूर्वीचा काळ होता एक माणूस 5 लग्न करायचं बरोबर आहे का नाही ना आता शक्य आहे का भाऊ आता एक मिळाला
ते म्हणतंय शेतकरी नको, ती काय म्हणतंय शेतकरी. अरे शेतकरी नाही केला तर उपाशी मारावं लागेल, एवढं मात्र लक्षामध्ये ठेव. मला सांगण्याची वेळ आली. महाराज कीर्तनातून आदरणीय त्याची छोटे माऊलीने गोड वर्णन सांगितलं. आजकालची लोक शेतकरी नवरा नको म्हणतात. का? जगाचा पोशिंदा कोण आहे? आज संजू भाऊ ते दिवशी पळापळ झाली, तुम्हाला पण नाही ते चांगलं. अहो तिकडं सिलेंडरच्या टाक्या बंद झाल्या म्हणून लोकांची किती गर्दी लागली. उद्या शेतकऱ्याने पीक करायचं सोडून दिलं तर लॉकडाऊन लागल्याशिवाय राहील का? मग शेतकरी फार महत्वाचा का नाही? म्हणून कोणत्या गोष्टीचा विचार एकदा करायचा गणाचा. पण सातत्यानं अंतकाळ जवळ येतपर्यंत ज्याचा विचार करावा त्याचं नाव आहे नामस्मरण. सातत्यानं करावा. माणसं जन्माला आली, पण माणसं जन्माला येऊन सुद्धा देवाचं नाम मुखामध्ये येत नाही, त्याच्यासारखे दळिंद्री आवलामध्ये या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेत. सांगावं लागतं. प्रामुख्यानं हा 3.5 हाताचा नरदेह एकावर चालतो, ना तुमच्या पाण्यावर ना तुमच्या अन्नावर. हा चालतो फक्त दैव शक्तीवर. तुम्ही विचार करा. तुम्ही रस्त्याने चाला, रस्त्याने चालल्यानंतर एकाने ठरवलंच नाही बुवा आज पाणी प्यायचं. संजू भाऊ एका तरी म्हणला मला नाही पाणी प्यायचं, पण ज्याला जगवायचंय ना तो वर आहे, तो कसाही तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार. एकानं ठरवलं, सांगून जातोय गमतीशीर, एकानं ठरवलं भाऊ, एक 5-6 वारकरी असंच दिवे घाटातनं वर येत होतं. दिवे घाटातनं एक वर आल्यानंतर एका महाराजानं एका वारकऱ्याला सांगितलं, अरे ताण लागली बुवा, काहीतरी पाण्याची सोय बघ. म्हणून तो वारकरी पाण्याच्या सोयीसाठी गेला. हॉटेलमध्ये गेला असताना हॉटेलमध्ये एक बागायतदार होता. कोण होता? एक बागायतदार होता. एकदम अहंकारी, देवाला कधी मानत नव्हता, देव त्याच्यासाठी शून्य वाटत होता. त्या बागायतदाराला त्या वारकऱ्यानं पाणी मागितलं आणि त्या बागायतदाराने उलट उत्तर दिलं. म्हणला काय? म्हणला बोंबलत निघाला. म्हणला अनवाने पायाने, पायात तुझ्या चप्पल नाही, गाळ्यात टाळा घातला, निघाला उधळत, नामस्मरण करत चाललाय. अरे कुणासाठी चाललाय? अहो म्हणला बागायतदार तोंड सांभाळून बोला. ज्या जगाच्या बापानं आत्तापर्यंत जगवलंय तो जगाचा बाप माझा पांडुरंगेशी परमात्मा, त्याच्या भेटीला चाललोय. आणवाने पायाने आम्ही धरलेली वारकऱ्यांनी आसे ह्या गोष्टी तुम्ही बोलू नका. नाही म्हणला. काय पाहिजे तुला? नाही म्हणला पाणी पिण्यासाठी आलो. अरे म्हणला किती वारकरीत? म्हणला 50 वारकरी. जा म्हणला सगळं वारकरी घेऊन ये, आत्ता जेवाय घालतो. मग त्या वारकऱ्याने सगळं वारकरी जेवाय बोलावलं आणि त्यात महाराज वारकरी जेवाय बोलावल्यानंतरनं एका महाराजानं वारकऱ्याला म्हणलं, होय महाराज हॉटेलमध्ये तरी आलो, पण जेवाय कोण घालणार आहे? विचारायला लागतंय ना. आज पंगत कोणाची विचारायला लागतंय ना. जेवाय कोण घालणार आहे? हा म्हणला हो का की हे बागायतदार आपल्याला जेवायला घालणार आहे. हा मग आमच्या वारकऱ्याच्या मुखातून एक शब्द आला. तरी म्हणला अरे जरी बागायतदार जेवायला घालणार असेल तर बागायतदार म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्मा आहे. या देवानंच त्यांना इथं पाठवलं. बागायतदार चिडलं ना संजू भाऊ, कोणाची स्तुती नका करू बरं सप्त्यामध्ये तुम्ही. ती म्हणते साईडला घेऊन, भाऊ आमचं का नाव घेतलं नाही. हा तसं ती उठलं म्हणलं, कुठला देव बिव जेवाय घालत? हे सगळा फकड्या स्वतःची हानी करणारे, हे सगळं स्वतःच्या मर्जीने करणारे. कुठला देव आणतो तू? मी स्वतः घालणारे म्हणला जेवायला. असं म्हणल्यानंतर अहो बागायतदार कसं ही तर किडा मुंगी ते प्राण्यापासून सगळं देवाच्या सत्तेशिवाय चालतंय. चले हे शरीर कोणाची असते, चले हे शरीर कोणाची असते, चले शरीर कोणाची असते, चले शरीर कोणाची असते, हे शरीर कोणाची असते, कोणाची असते, चले हे शरीर चाले हे कोण बोलवीत हरी बिना, कोण बोलवीत हरी बिना, कोण बोलवीत हरी बिना, चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर
पाहिलं कोणाची असत्य. अरे बागायदार, जो किडा, जी मुंगी, हे वनस्पती, हे सजीव आणि हा 3.5 हाताचा नरदेव ज्याच्या सत्तेशिवाय चालत नाही त्याचं नाव देव आहे. तुम्हाला सुद्धा देवानेच पडलं. उठला तडकदार बागायदार भावाला अंगाव, मला देव बिव नाही, मी खायला घालतोय, गुमट्यानं खायचं तर खा, नाही तर निघून जा. बागायदार म्हणला, तुम्हाला हा देवाचा दणका भोगावा लागल. म्हणला कसला देवन काय? म्हणला मग म्हणला एक काम करा, दिवसभर आज तुम्ही पाणी प्यायचं, दिवसभर तुम्ही अन्न खायचं. मग मला ह्यानी काय होणार आहे भाऊ? तर तो म्हणला जेवायला पण देवच घालणार आणि पाणी सुद्धा. आता पुत्र नवल वाटलं ना. ती म्हणतात कसं काय? वारकऱ्याच्या नादात निघून गेलं. आता मात्र ह्यो गडी ज्यानं निश्चय घेतला होता, हो घरी आला आणि मारत लागली भूक त्याला. काय करणार? इकडं तिकडं बघतोय, इकडं तिकडं बघतोय. आई बापाले म्हणले, बाळा अरे काहीतरी 2 खास खा, 2 तास झालं तू जेवला नाही. मला नाही जेव्हा ती निघून गेलं जंगलात. कुठं? ती गेलं जंगलात गेल्यानंतर एका झाडाला टिकून बसलं. झाडाला टिकून बसल्यानंतर महाराज 2 वाघाच्या डारकाळ्या की तिथनं तटात उठलं आणि झाडावरती जाऊन नेमकं 2 जोडपी त्या रस्त्यानं निघाली होती. त्या रस्त्यानं 2 जोडपी निघाली आणि निघाल्यानंतरनं त्यांनी त्यांच्या शिदोऱ्या खाली काढल्या. ती तिथं जेवली भाऊ. आणि जेवल्यानंतर त्यांच्यासोबत एक लाडवाचा डबा होता. असला काय होतं? लाडू. त्या लाडवाचा डबा घेतला आणि नाईलाजानं त्यांच्या डोक्यात राहिलं ना, त्यांनी तो लाडवाचा डबा तिथंच ठेवल्यानंतर ना महाराज जोडपी निघून गेली. आणि मग नुसतं जोडप्याचंच का भाऊसाहेब, नंतर तिथे एंट्री झाली दरोडेखोराची. आता मात्र दरोडेखोराची एंट्री झाली. दरोडेखोर आपला असा रस्त्याने निघाला होता महाराज. निघता दरोडेखोराला दम लागला म्हणून दरोडेखोर त्या लाडवाच्या डब्यापाशी येऊन बसला. आणि बसल्यानंतर थोडी चर्चा चालली आणि चर्चा चालता लाडवाचा वास दरोडेखोराच्या नाकाला येऊन पोचला. दरोडेखोर म्हणला, हिथं कुठंतरी लाडू, हिथं कुठंतरी नाही का. काय लोक येतात बघा संजू भाऊ कीर्तनाला 11:15 पुढं, ती पण मेजवानीचा वास सुटला की हा इथं काहीतरी आज हाय म्हणून ती येतात. तसं त्यानं लाडवाचं म्हणला बघा इथं कुठंतरी लाडू आहेत. आणि तेवढ्या दरोडेखोरानं मागं सरकलं की एक लाडवाचा डबा खावल्या जसा लाडू उघडायला आणि उघडता म्हणला अरे म्हणला यात तर पोलिसांना काय टाकलं असेल तर आपण नेमकं घावल ना. त्यामुळं ह्यो म्हणला हिथं कोणतरी हाय म्हणून तपसायला सुरुवात केली. या दरोडेखोराची सगळी लोक त्या माणसाला शोधत गेली, पण एकही माणूस गावला नाही. मग काय करावं? दरोडेखोराने एक लाडू असा तोंडात टाकाय वर झाडाकडं. जसं झाडाकडं बघितलं तसा बागायदार डोळ्यानं, तसा बागायदार वरून खाली येऊन आपटला. धो धुतला. म्हणला आमच्या लाडवामध्ये तूच विष आणि दरोडेखोर मारायला तूच पोलिसाचाच माणूस दिसतोय. काय करावं? मग अख्ख्या दरोडेखोरानं या 4चे लाडू त्या बागायदारच्या तोंडामध्ये वर्ण पाण्याचा तांब्या गाळगाळ वाटल्यानंतर दरोडेखोर निघून. मला सांगायचं काय, आपला देव एखाद्याला घालायचं म्हणल्यानंतर मारून हारून घालल, मारून हाणून पाजल, पण देवावरती विश्वास दाखवला तर तो देव डोक्यावरती घेऊन सुद्धा नाचन. एवढी ताकद भगवान परमात्म्याच्या निष्ठेमध्ये. म्हणून हा 3.5 हाताचा नरदेव देवानं दिला. माणसानं जीवन जगताना इतकं जगावं, पण जगताना असं पण जगावं की समोरच्याचा बांध कोरायचा. नाही तर आमच्या संजू भाऊच्या शेतीचा बांध थोडा इकडं आला म्हणून ए भाऊ बांध इकडं सारकला म्हणून बांध हाणतो काय, अशी म्हणणारे सुद्धा लोक आहेत. माणसानं किती जागावं, माणसानं धनवंत नसला तरी माणसानं कीर्तिवंत म्हणून मेलं पाहिजे. आज बाबा गेले, तुम्ही सगळे मंडपामध्ये कशासाठी हजर आहेत? मनोजी महाराजाला बघायला, काही वारकरी संप्रदायातली लोक बघायला नाही. माणूस धनवंत नसला तरी आमचे गणपत बाबा कीर्तिवंत म्हणून जगले म्हणून तुम्ही सगळे मंडपामध्ये.
बरोबर आहे का नाही? मनुष्याने एवढं लक्षामध्ये ठेवायचं, हा देह आहे, हा विचार कोणता करायचा? मृत्यूचा विचार. अरे माणसानं लक्षामध्ये ठेवावं की बाबांनो उद्या कोणती साडी घालायची म्हणल्यानंतर महिला मंडळ 4-5 साड्या तपासता, बरोबर आहे का नाही? पण त्याच रोजच्या नित्यनेमामध्ये तुम्ही एक ठरवलं की माझा मृत्यू कधी, माझा मृत्यू कधी. महाराज मृत्यूची कोण वाट बघत, मृत्यूची कोण वाट बघत नाही. मी सांगू का तुम्हाला, जीवनामध्ये प्रवास एकदा येतो आणि जीवनामध्ये मृत्यू सुद्धा एकदा येतो. ज्या प्रवासाला चाललाय तो प्रवास शेवटचा आहे का हे सुद्धा माणसाला कळत नाही. तसा मृत्यू हा क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा, न चले मग गळा पडेल फाशा, पुढे हुशार थोडं आहे ओळसागा. म्हणून राम राम स्मरा आधी, 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 राम राम स्मरा आधी. टाई 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 टाई. अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शत गणिल ते अर्धरात्र काय, शत गणिल ते अर्धरात्र काय. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा स्मरा राम स्मरा. टाळी वाजवा एवढ्याशा लेकरासाठी. ते काय म्हणते, ते काय म्हणते, ते तुम्ही जी म्हणत नाही ते म्हणते वासुदेव. तुम्ही म्हणत नाही. एकाला वासुदेव पण म्हणता येत नव्हतं. आमच्या तात्या संजू भाऊनं माहिती गोड उदाहरण सांगायची याविषयी. एखाद्याला वासुदेव पण म्हणता येत नव्हतं. ती म्हणलं जन्माला आलोय देवाचं नाव घेणार, मग रस्त्यावर देवाचं नाव घेणार, पोरं काटाळीन पोरांनी टाकला खाटव. म्हणलं तू मर पण तुला काय मी करणारच नाही. एकदा काय झालं, बरं आमचे तात्या गोड सांगायचे, एक वासरू किरसुनी खात होतं. काय वासरू किरसुनी खात होतं महाराज. आणि वासरू किरसुनी खात असताना महाराज त्या म्हाताऱ्यानं डोळ्यानं पाहिलं वासरू काय खाते. ए मंडळी काय खाते. ती म्हणते वासुकेसू वासुकेसू वासुकेसू. पोरांना वाटलं बाप कुठं तरी वासुदेव म्हणायला लागला. पोरं म्हटली बापानं देवाचं नाव घेतलं. पोरांना काय केलं, ती म्हातारं उचललं आणि सासवडला नेऊन. म्हातारं चांगलं तंदूर झालं. 5-6 सालांच्या बाटल्या भरल्या, चांगलं उभं राहिलं. घरी आल्यानंतर म्हणले पोराला, म्हणले दोघांना, म्हणले इकडे या. म्हणले बाबा बोला की. तुम्ही काय म्हणले जरा बावळाटीत काय, तुम्ही माझा एवढा खर्च केला का केला. हो बाबा म्हटला तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणत होता. म्हणला येड्या, मी वासुदेव वासुदेव म्हणत नव्हतो, वासरू किरसुनी खातय असं म्हणत होतो. म्हणजे अंतकाळाला सुद्धा देवाचं नामस्मरण असला विचार काय कामाचा. हा विचार करायचा काय कामाचा. सारासार विचार करा उठावटी, नामधरा कंठी विठोबाचे, अल्प आयुष्य मानवी देह. हा अल्प आयुष्य मानवी देह कधी जाईल. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा. कशासाठी आयुष्याची बर्बादी करून करता. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं साथ आती नहीं, साथ देती नहीं साथ आती नहीं, साथ देती नहीं साथ आती नहीं. क्या भरोसा आहे जिंदगीचा. हे जिंदगी नाहीये, हे फक्त घर आहे. आणि एकदा घर पक्षी अंगणी उतरते, ते का गुंतोनी या जाती. एकनाथ महाराज म्हणतात पक्षाचं उदाहरण आहे तुमचं. एका पक्षानं अंगणामध्ये यावं, दान टिपलं की निघून. आणि मग म्हणते संजू भाऊ बापाला काय केलं माझ्यासाठी. त्याच्यावर पण महाराज गोड प्रणाम दिले. आमचे कबीरजी बोलतात क्या किया क्या किया क्या किया रे,
तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया रे, जिसे पाया था उसको भी खो दिया रे, जिसके पाया था उसको भी खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे। क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाया था उसको भी खो दिया. कशासाठी जीवन रात्र कष्ट करतो माहिती आहे तुम्हाला? कशासाठी? भाऊ, तिच्यासाठी बांधतो माडी, तिला बसायला मोटार गाडी, तिच्यासाठी बांधतो माडी, तिला बसायला मोटार गाडी, आणि तीच तुमच्या अंतकाळाला म्हणते बाबा तू मेला तर लय चांगलं होईल. कोण कोण? जीवनामध्ये जिला तुम्ही माझी म्हणता, माझ्या लाडाची म्हणता, माझी म्हणता, मी करून आणली म्हणता, ती तुमची बायको सुद्धा तुमच्या मरणाची वाट बघते. अजून सांगू? ती म्हणते बाईल म्हणे खरे, बैल मने घरे, बाईल म्हणे खरे, मरता तरी बरे, नासियल घर तुमकोनिया, नासियल घर तुमकोनिया, नासियल घर तुमकोनिया. कोण म्हणत? बायको म्हणते, बायको तुम्ही आला तर बरं होईल. तुम्हाला माहिती का, एक वेळेस तुमच्या अंतकाळाची अवस्था बघून तुमची बायको पळून जाईल, पण तुमच्या अंतकाळाची अवस्था बघून तुमची आई तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. आई आई असते. आईवर प्रेम करणं कोण करत नाही. आई म्हणजे काय सांगितलं महाराज? आई म्हणजे माऊली आहे. आई म्हणजे माऊली, आई म्हणजे ज्ञानाई, आई म्हणजे काही विश्व आहे. त्या विश्वाची सर्व ताकद आणि सर्व प्रेम जर कोणामध्ये असेल तिचं नाव आई आहे. त्या आईची ताकद मोठी आहे. त्या विश्वामध्ये कोणी जिंकावं काही माहिती नाही मला. आमचे आदर वैकुंठवासी या ठिकाणी सिंधुताई सपकाळ नेहमी सांगतात बघा. त्या सांगतात या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये आणि ह्या पुरंदर तालुक्यामध्ये जर कुणाला मोठं व्हायचं असेल तर त्यांनी एकदा मरावं. किती वेळा? भाऊ खरं सांगतो तुम्हाला, आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य तात्या आज जाऊन 6 वर्ष पूर्ण झाले. 6 वर्षानं आमच्या पुरंदर तालुक्यातल्या लोकांना कळले तात्या काय आहेत. माणूस जोपर्यंत ह्यात आहे तोपर्यंत माणसाला किंमत नाहीये. आज तुम्ही किती मोठा थाटमाट घाला, माणसं तुम्हाला नावच ठेवणार आहेत. उद्या तरी पिलानवाडीतलं एक पोरगं उठून टाळा वाजवायला लागलं ना, ती म्हणणार आहे याला काय येतंय, याला बसव खाली. लोक कोण कुणाला चांगलं म्हणत, चांगल्याची दुनिया नाही, इथं सगळी लाबाडाची दुनिया आहे. सगळ्यामध्येच लाबाड घुसल्यात महाराज. लोक म्हणतात आमच्या वारकरी संप्रदायाला म्हणतात लबाडे लबाडे लबाडे. बाबा संप्रदायात लबाड नसतो रे, लबाड लोक संप्रदायामध्ये आले. यांनी संप्रदायाची वाट लागली. जीवनामध्ये काय सार्थ पाहिजे? माणसानं वेळ ही व्यर्थ जाता कामा नये. आणि माणसानं जीवनामध्ये सातत्यानं खरं बोलणं हे मनुष्याचा मोठेपणा आहे. खरं बोललं पाहिजे, सातत्यानं खरं बोललं पाहिजे. काय करता जन्माला येऊन? तुम्ही किती वेळा जन्माला आला आणि किती फजित होणार आहे माहिती आहे ना. म्हणून जीवन कसं जगलं पाहिजे? कर्म करायचं ना तर कर्म श्रीमंत जगद्गुरु तुकोबरांच्या गात्याप्रमाणे करा. अरे अनेक लोकांनी माझ्या जगद्गुरु तुकोबरांचा गाता बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तो गाता तारला. त्याचं कारण तुम्हाला अनेक लोक बुडवणारी भेटतील आणि ह्यातून तारून नेणारा जगाचा बाप देव आहे. देवाचं बोट सोडू नका, कुणाच्या दारामध्ये जायला सुद्धा लागणार नाही एवढी ताकद भगवान परमात्म्यामध्ये. म्हणून या मनुष्यानं 3.5 हाताचा नरदी दिला. विचार करा ना. काही लोक विचार करतात कोणता, की माझ्याकडे बंगला, माझ्याकडे चांगली गाडी, मला चांगली बायको, मला सगळं मिळावं ह्याच्यासाठी विचार करता. पण कधी मनुष्यानं विचार केलाय का हो, चला बाबा आज प्रामुख्यानं म्हणून महाराजांनी सांगितल्याप्रमाणे उद्यापासून देवपूजा, देवापाशी बसू. कोण म्हणणार आहे का? कोण म्हणत नसतं. कारण ती मनच पडली महाराज. बुवा तुझा सांगायचा धंदा आणि आमचा पाठच केलंय तुम्ही.
हा म्हणून बाबांनो भक्ती हे श्रवण भक्ती सुद्धा श्रेष्ठ सांगितली. श्रवण कीर्तन झाले ते पावन संताती गजान परम भक्त. महाराज सांगतात श्रवणामध्ये इतकी ताकद आहे. अरे एक राम ऐकलं, एका हडळीने एक राम ऐकलं तर त्या हडळीनेचा सुद्धा उद्धार झाला. रामायण पहा किती ऐकलं, फक्त किती ऐकलं. एकदा राम ऐकलं, राम, त्या हडळीने सुद्धा उद्धार झाला. अरे ज्याला राम म्हणता येत नव्हतं तो मरा 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 म्हणला. त्या वाल्या कोळ्याचा सुद्धा वाल्मिकी ऋषी झाला. जर तुम्ही एकदा मुखाने राम म्हणलं तर 100% तुमचा उद्धार होईल. महाराज म्हणतात यासाठी विचार करा. शनोशनी हाची तारावया पार. हा भवसिंधू तारायचा आहे ना, काय करा. कधी येईल माहिती कोण. तुमच्या घरी पाहुणा येतो का? किती दिवस असतो? किती दिवस? 4 पेजवर. अरे तुम्ही थांबवतच नाही बुवा. तुमच्या घरी एक पाहुणा आला ना तर तुमचा चहा पण पित नाही. त्या पाहुण्याचं नाव आहे काय? शाबाश. काय नाव आहे त्याचं? यम. यम. अहो यम 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 येणार पण तुमच्या घरातलं काहीच पिणार. त्याचं काम झाले की तो निघून. तो म्हणणार आहे का तू माझा भाऊ आहे, तू माझा काका आहे, तू माझा चुलता आहे. मी म्हणतो प्रामुख्यानं एकच पाहुणा येतो, त्याचा पाहुण्याचं नाव सुद्धा ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये टाकलंय. यमाचा पाहुणा प्राणी होय. महाराज सांगतात हरिविन जन्म नायकाचा पैजाना यमाचा. मग तो यम आल्यानंतर सुट्टी का? हा मग तुम्ही म्हणताल यमच का? मग मृत्यू ओळखायचे संदेश सांगितले तुकोबरायांनी. इथं बसलेले कुणाकुणाला आपलं मरण ओळखायचं तिने हात वर करा. आपलं मरण कुणाकुणाला ओळखायचं? अरे मरण ओळखणं सोपं आहे, मी नाही. जरा कर्ण मोडी सांगो आली गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळी आली, मृत्यूची या भेटी जवळी आली. ज्या वेळेस आपल्या कानातला पांढरा केस ज्यावेळेस आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसतो त्यावेळेस म्हणायचं आपलं 2 दिवसात ठरलेलं काय. बरं अजून सोपं बोलू का? ज्या वेळेस आपल्या दोन्ही डोळ्यानं आपल्याला आपल्या नाकाचा शेंडा दिसणार त्यावेळेस आपलं मरण. असं एका गावात सांगितलं भाऊ, त्या बाईनं कीर्तन संपत पर्यंत घरी जात पर्यंत नाकाचा शेंडा सोडला नाही. आणि नंतर म्हणली बायको म्हणती नवऱ्याला, हो शेंडा बघा शेंडा नाही तर मरचाल. म्हणली कुणी सांगितलं? मनोज महाराजांनी नवऱ्याने केला मला फोन. म्हणले महाराज बायकोला असं काय सांगितलं, दिवसभर आण भेटाना. म्हणजे माणसं कुणाला जास्त भेटतात तर ते मृत्यू आहे. कुणाला भेटतात? मृत्यूला भेटतात, बाकीचं कुणाला भेट. आता इथं सांगा बरं, प्रत्येक जण बसलेले कायलाच भाऊ तुम्हाला मारावंच वाटतंय? इथं उभं राहिलं कुणाला मारावंच वाटतंय? अहो तुम्ही जाऊ द्या. संजू भाऊ 98 वयाचं म्हातारं होतं, पडलं होतं. म्हटलं बाबा बरं वाटतंय का? हा म्हणला महाराज बरं वाटतंय. मग आता कसं करायचं? नाही म्हणला महाराज जरा जगूशी पण वाटतंय. म्हणजे 98 वयाचं म्हातारं सुद्धा गुदडीत म्हणते मला जगूशी वाटतंय. म्हणजे कोणीही मरणाचा विचार करत नाही. महाराजांनी मरणाला सुद्धा प्रमाण दिलंय. तुकोबराय म्हणतात आमच्यासाठी मरण नाहीये, आम्ही स्वतः मरणाला पुढे गेलो होतो तरी देवानं आम्हाला नतमस्तक केलं. मरण माझे मरण गेले मजा केले अमर. मग या मरणाला कोण? मरणामध्ये संत महात्म्यांची बेरीज होत. संत महात्मे आम्ही वैकुंठ वासी आलो याच कारणासी. संत महात्मे मरणाच्या यादीमध्ये बसत नाही. संत महात्मे म्हणतात आम्ही वैकुंठवासी. जीवनामध्ये ज्याला जीवन समजत हे जीवन तुम्हाला कळत नाही. ज्याला म्हणता तुम्ही पोटचं पोरग ते अंतकाळाला सुद्धा तुमच्या सोबत येत नाही. ज्याला म्हणता तुम्ही आमचे नातेगोय ते सुद्धा तुमचं खाल्ल्याशिवाय जात. कुठपर्यंत 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 भाऊन कुठपर्यंत बंधन? सांगा मला. जीवनामध्ये एक मित्र असा करायचा, जीवनामध्ये एकच भाऊ जोडायचा, तो भाऊ अंतकाळाला सुद्धा तुमच्या सोबत असला पाहिजे. वैर पकडायचं नाही. महाराज म्हणतात वैर करूनी कोणाशी. कोणाची वैर करता? वैर कधी करायचं नाही.
जीवनामध्ये जर तुम्हाला सफल व्हायचं असेल तर रस्त्यावरती पडलेल्या डबड्यांकडे लक्ष द्यायचं. कळतंय का? रस्त्यावरती पडलेल्या डबड्यांकडे जर लक्ष दिलं तर तुम्ही सुद्धा त्या डबड्यामध्ये सामील झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही रस्त्यात पडलेल्या डबड्याला सरकून जर तुम्ही योग्य मार्गाने पुढे गेला तर एक दिवस तुमचं यशाचं टोक तुम्ही गाठल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद एकनिष्ठेमध्ये. माणसानं जीवनामध्ये एकनिष्ठ फार महत्वाचं आहे. जीवनामध्ये हा 3.5 हाताचा नरदेह जाणार माहिती आहे? हा प्रत्येकाला जाणार आहे. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. टाळी वाजली पाहिजे. अरे ज्याच्यासाठी जीवत राहत कष्ट करता 3.5 हाताचा नरदेह भगवान परमात्म्याने तुम्हाला दिला. कशासाठी दिला ऐका. तो जाणार आहे. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा वासुदेव 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 वासुदेव. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा, ए वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा, वासुदेव. कशासाठी भाऊ? नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. हाय का ना दुःख? खरं सांगा दुःख बरोबर आहे. आमच्या जेजुरीमध्ये एक प्राणी फिक्स आहे, तुम्हाला नाव माहिती, त्याचं सांगायची गरज. तो प्राणी संजू भाऊ रस्त्यावरती पडला की नगरपालिकेची लोक 10 दिवस झालं उचलून नेत. का नेत नाही? त्याला माहिती हा मेले मेले ह्याचा वास सुटत. आता 10 दिवसांनी बरोबर वास सुटल्याशिवाय राहत. तसं माणसाचं तसं आहे का? आमचा हा गेला, जरा वेळ फ्रीजमध्ये ठेवला, असं आहे. 24 तासाच्या हत्याची विल्हेवाट लावता का नाही? बरोबर आहे का नाही? बरं काय काय लोक पण अशीच भाऊ काय करतात. माणसं ह्या कलियुगामध्ये लक्ष देऊन ऐका, वाक्य नीट ऐका. माणसं या कलियुगामध्ये तुमच्यावरती प्रेम करतच नाही. वाक्य नीट ऐका. माणसं ह्या कलियुगामध्ये तुमच्यावरती प्रेम करत नाहीत. माणसं ह्या कलियुगामध्ये तुमच्या खिशामध्ये गरम असलेल्या पैशावरती प्रेम करतात. वाक्य आवडलं तर टाळी वाजवा आणि ज्याला कळलंय त्यांनी वाजवा. परत सांगू का भाऊ? कलियुगामध्ये माणसं तुमच्यावरती प्रेम करत नाही. या कलियुगामध्ये माणसं तुमच्यावरती प्रेम करत नाही. माणसं तुमच्या खिशामधल्या गरमागरम पैशावरती प्रेम करतात. सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं रे कोई,
नहीं रे कोई सब पैसे के भाई भाई रे हे सब पैसे के भाई. कोण बसले महाराज तुमच्यावर प्रेम करायला? तुमच्यावर प्रेम कोण करत नाही. तुमच्या जवळ जो पैसा आहे त्याच्यावरती लोक प्रेम करतात. माणसं पण अशी जोडा, माणसं अशी जोडा बाबांनो. जीवन जगत असताना भाऊ एक मात्र जीवनामध्ये गोष्ट लक्षामध्ये ठेवायची, कोणी कोणत्या व्यक्तीवरती संशय घ्यायचा. जर संशय घेतला तर ते नातं क्षणामध्ये तुटतं. आणि एकटा एवढा विश्वास ठेवायचा, एवढा विश्वास ठेवायचा, मरतपर्यंत ज्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवला ती मरणाच्या वेळेस सुद्धा तुमचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. एवढा विश्वास ठेवायचा. संशय जीवनामध्ये कुणावरती घ्यायचा नाही. आणि बाबांनो जीवन जगत असताना एक मात्र लक्षामध्ये ठेवा की जात असताना रस्त्यावरती अनेक स्पीड ब्रेकर असतात. बरोबर आहे का नाही? जात असताना रस्त्यावरती अनेक स्पीड ब्रेकर असतात. म्हणून रस्त्यावरनं जाणं सोडतो का? रस्त्यावरनं जाणं सोडत नाही. या कलियुगामध्ये रस्त्यावरती विरोध करणारी अनेक लोक मिळतील. त्या विरोधांकडे लक्ष देऊ नका. आपलं एक यशाचं डोक गाठा. तोच विरोधक तुमचं 100 वेळा नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद याच्यामध्ये. म्हणून माणसानं कीर्तन 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 ऐकायचं का? कीर्तन हे परिवर्तन आणि जीवनामध्ये तुम्हाला काहीतरी चांगलं मिळावं म्हणून साधू संतानं घालून दिलेली ही परंपरा आहे. म्हणून कीर्तन आज टिकले. म्हणून या कलियुगामध्ये जर करायचं असेल तर जगाच्या पाठीवर पहिलं भगवान परमात्म्याचं नामस्मरण महत्त्वाचं आहे. काही करा, कामामध्ये काम म्हणा, राम राम. राम म्हणल्यानंतर राम होता येतं आणि राम म्हणल्यानंतर जीवनामध्ये मोक्षही मिळतो. ज्याला ज्याला हात आहेत त्यांनी टाळी वाजवा, ज्याला ज्याला तोंड आहेत त्यांनी भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी. थांबा, फुलं नका वाटू, सांगतो मी. मावशी ऐकत नाही. विठ्ठल विठ्ठल कसं झालंय भाऊ? ह्यांना वाटतं विठोबा रखुमाई झाले की कीर्तन संपलं. ही काय करतात? ही फुलाची बाचकीन ही सगळं घेऊन पुढे येतात. मग ते तसं असतं. कसं आहे, भागाभागामध्ये परंपरा आहे का नाही? आमच्याकडं माणूस मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं हा आपल्याकडे मेल्यावर जाळतात. म्हणलं ह्यांच्याकडे कशी परंपरा? नाही, भागाभागामध्ये पद्धती आहे. तसं ऐका, जरा बडबड करू नका. त्याचं पण कारण सांगतो. कीर्तनात विक्षेप केला तर बायका बिडकीन होत्या आणि गडी बेडक. संसारात बद पण डाराव डाराव आणि डबक्यात सुद्धा. मग डबक्यात डाराव डाराव करायचं का घरात करायचं विचार करा आणि बोला. फक्त शेवटचे 10 मिनिटं घेणारे कीर्तन संपवण्याला लक्ष देऊन ऐका. जसं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होत आहे ते आदरणीय आपल्या गावचं ज्येष्ठ वैभव आदरणीय हरी कैलासवासी गणपत वाघो पिलाने बाबांचा गोड स्वभाव आणि या कुटुंबावरती केलेलं नित्यांत प्रेम आणि ह्या सेवेतून उतराय होण्यासाठी या पिलाने कुटुंबाने केलेला अट्टास त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवायची आहे. आज या पिलाने वाडीमध्ये सुंदर असा पुण्यस्मरणाचा तुम्ही कार्यक्रम या ठिकाणी केला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. यांची धन्य माता पिता तयाची या त्यांची मुलंसुद्धा सात्विक आहेत, त्यांच्या कन्यासुद्धा सात्विक आहेत. ह्याचं कारण आहे देवाचं नामस्मरण जगाच्या पाठीवर कोणतं होत नाही, जिथं होतं ते घर भाग्यवान सांगितलं आणि हे घर भाग्यवान आहे. एवढं मात्र लक्षामध्ये घ्या. आज भाग्यवानाची मुलं आहेत, आज ज्यांचं पुण्यस्मरण संपन्न होते आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिली गोष्ट, भाऊ नितांत प्रेम करणारी वाडीच माझी, कारण पिलानवाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहसुद्धा आपलाच आहे. सप्त्याला येणारा महाराजसुद्धा आपलाच आहे. भाऊंनी मला शब्द दिला होता, भाऊसाहेब भाऊ म्हणले महाराज मंदिर आहे सगळं आहे, लोक मंदिरात हरिपाठाला पण येतात, लोक मंदिरात भजन पण करतात, पण गावचा सप्ताह काय? भाऊ म्हटलं काळजी करू नका, तुम्हाला शब्द देतो, जोपर्यंत मनोज महाराज जिवंत आहे तोपर्यंत तुमचा अखंड हरिनाम सप्ताह आम्ही जिवंत ठेवणार. शब्द दिला होता भाऊंना. आता ही झाल्यावर तीच मिटिंग आहे, त्यामुळे ही जोडलेली माणसं आहेत. आणि आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होत आहे आपले गणपत वाघू पिलाने, काय सांगावं, प्रत्येकाला जीवनामध्ये काही ना काही संकट येत असतात.
संकटाला औषध पण असतंय, पण शेवटचं संकट येतं त्या संकटाचं नाव मृत्यू आहे. किडा असू मुंगी असू प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय बाबा. पाहिला गेलं तर बाबांचं सुद्धा जाणं झालं. कुणाचा तरी बाप गेला असेल, कुणाचा तरी चुलता गेला असेल, कुणाचं तरी कोण ना कोणतरी या कुटुंबातलं गेलं असेल. विचार करा, जगाच्या पाठीवर खडा वटवृक्ष कोण असेल ना, तो घरातला तुमचा बाप आहे. घरामध्ये पोकळी निर्माण जेव्हाच होते, जेव्हा घरातला बाप निघून जातो तेव्हा घरामध्ये खरी पोकळी निर्माण होते. तुम्ही जीवनामध्ये सगळं प्राप्त करताल. अरे एखादी घरातली शोकेची वस्तू तुटली की बाजारातून सहज आणता येते, पण घरातला बाप जर निघून गेला तर तो जगाचा बाप तुम्हाला बाजारात सुद्धा मिळत नाही. काय बापाची व्याख्या सांगावी महाराज. हा बाप म्हणजे घरातला वटवृक्ष आहे, वटवृक्ष. आणि वटवृक्षच निघून गेला तर या वटवृक्षाला खेळणारी मुलं सुद्धा कधी सापडणार नाही. काय आज जगामध्ये कलियुगामध्ये जर सगळ्यात मोठं स्थान कुणाचं असेल तर बापाचं आहे. आज घरातली मुलगी जर सासरी जात असेल ना, तर सासरी जात असताना तिला माहिती माझे घरातले सगळे रडतात, सगळे इकडून तिकडून बघत असते, पण ती सासरी जाणारी मुलगी अख्ख्या या सभा मंडपामध्ये ज्याला शोधते ना त्याचं नाव बाप आहे. इकडं बघते तिकडं बघते, इकडं तिकडं दिसत नाहीये. विचारा, खऱ्या बापाची किंमत त्याच मुलीला विचारा ज्या मुलीनं खरं प्रेम बापावरती केलं. मी सांगू का, इथं माझ्या जास्त तरुण मुली आहेत आणि जास्त तरुण त्या ठिकाणी पालक आहेत, म्हणून मी नेहमी कीर्तना सांगतो. महाराष्ट्रभर माझं एक वाक्य गाजलं. अरे बाबांनो, प्रेम करायचं असेल तर आयऱ्या गैऱ्यावरती करू नका. प्रेम करायचं असेल तर आयऱ्या गैऱ्यावरती करू नका. अरे आयऱ्या गैऱ्यावरती जर प्रेम केलं तर एक ना एक दिवस धोका मिळेल. आयऱ्या गैऱ्यावरती प्रेम केलं तर एक ना एक दिवस धोका मिळेल. अरे प्रेम करायचं असेल तर माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीवर करा. प्रेम करायचं असेल तर विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीवर करा. धोका तर मिळणारच नाही, पण मिळालेल्या धोक्यातून जीवन जगण्याचा मोका दिल्याशिवाय राहणार नाही, त्याला विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात. एवढी ताकद आमच्या संतांच्या ग्रंथामध्ये, एवढी ताकद आमच्या संत महात्म्यांमध्ये आणि एवढी ताकद आमच्या भगवंतामध्ये. अरे ज्याला ग्रंथ कळले त्याला संत कळतील, आणि ज्याला संत कळले त्याला भगवंत कळेल. बाबांनो लक्षामध्ये ठेवा, अरे ज्याला नाही घडली काशी त्यानं माय बापाच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं. जिवंत मोक्ष तर कुठं मिळत असेल तर माय बापाच्या चरणावर मिळतो. इतकी ताकद माय बापाच्या चरणामध्ये. आई बाप घरामध्ये सुरक्षित सांभाळा, नाही त्यांना काय लागत. भाऊ मी एक म्हणतो, नेहमी कीर्तनातून दशक्रियाच्या प्रवचनातून सांगतो, अरे त्या दशक्रियाच्या थडग्यावरती आवडत्या गोष्टी मांडण्यापेक्षा जिवंतपणी घरातल्या बापाला सुखाचे 2 घास द्या. नामा म्हण पितृ आशीर्वाद देते. हे प्रमाण कुठंतरी लागू पडेल. जीवनपणे बापाला खायला देत नाही, आईला खायला देत नाही, आणि मेल्या म्हणतो माझ्या आईला ही लय आवडत होतं, मेल्या म्हणतो माझ्या बापाला ही लय आवडत होतं. अरे त्या थडग्यावरती विविध प्रकारच्या गोष्टी मांडू नका. जिवंतपणे मायबापाला सुखाची चटणी भाकर द्या. ते मायबाप आनंदात आपला जीव सोडतील. पण बाबांनो एवढं लक्षामध्ये ठेवा, जगाचा तळतळाट घ्या. वाक्य नीट ऐका, जगाचा तळतळाट घ्या, पण मरता क्षणी मायबापाचा तळतळाट कधीच घेऊ नका. जर मायबापाचा तळतळाट जीवनामध्ये घेतला तर बाबांनो म्हणू शकतो आम्ही, अहकटा त्याची करीती पितरे आणि वंश दुराचारी पुत्र झाला. जीवनामध्ये खरं रहस्य तर कुणाला माहीत असेल तर खरं रहस्य जीवनामध्ये त्या बापाला माहिती आहे, खरं रहस्य जीवनामध्ये कुठल्या तरी आईला माहिती आहे. म्हणून जीवन जगत असताना आई बापाची सेवा करा, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. सर्वांना हात दिले असेल तर प्रेमाने हात वर करा. हात वा. पारावर बसलेले आता चपल्या तरी सोडल्या तरी चालेल. जाऊ दे, आपल्या प्रेमाची मंडळी नातेवाईक आहेत. वा वा, सगळ्यांनी हात वर करा.
आणि ज्याला करायचे नाही त्याचा तुटला तर महाराज जबाबदार नाही. बरं का, सगळ्यांनी करा, सर्वांनी हात करा. एक टाळी 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 जोरदार जोरदार जोरदार. अरे अरे पाराकडची झोपली काय, जोरात टाळी टाळी टाळी. एक हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. टाळी 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 वाजली पाहिजे. अरे अख्ख्या महाराष्ट्राला कळू द्या, अख्ख्या पुरंदर तालुक्याला कळू द्या. एका पुरंदर तालुक्यामध्ये एक पिलानवाडी गाव आहे आणि या पिलानवाडीत सुद्धा पुण्यस्मरणाचा कारण थाटामाटामध्ये होतोय. टाळी वाजली पाहिजे. ज्याची नाही वाजणार टाळी त्याला बाजारात वाजवावी लागेल टाळी, पण वाजवा टाळी. हा, हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बाग काळ बांधून नेईल, सरत शेवटी बाग काळ बांधून नेईल, सरत सेवती बा काळ बांधून नेईन, सरत सेवती बा काळ बांधून नेईन. हे एकाच्या नादारी आमचं काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एकाच्या नादारी आमचं काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचं काय वाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोलतले का, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलतले का, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी कोणी बोलत दे का, पिंगळा महाद्वारी कोणी बोलत दे का, पिंगळा महाद्वारी कोणी बोलत दे का, पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान लटिकाचे बोला तुमचे वर्तमान खोटे, लटिकेन बोलो आम्ही वर्तमान कोटे, लटिकाचे बोला तुमचे वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान कोटे. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई, टाळी टाळी टाळी. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग, हे पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. अवघा 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 धागड धिंगाग, अवघा धागड धिंगाग, अवघा धागड धिंगाग. अवघा धांगड दिंगागे, अवघा धांगड दिंगागे, अवघा धांगड दिंगागे, धांगड दिंगागे. हे दाताचं दातवण घ्या ग कोणी, जगत कोणी हो कुंकू कुंकू, कुंकू घ्या कोणी काळा म्हणे, कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, टाळी टाळी. ती काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. आटा पगड जातीचं टाळी वाजवली पाहिजे. दैवत कोण असेल, अरे प्रत्येक कीर्तनाने सांगावं लागेल, ज्या राजामुळे आज कीर्तन जिवंत आहे तो जगाचा बाप छत्रपती शिवाजी महाराज. टाळी वाजवतात. 18 प्रगट जातीचं स्वराज्य निर्माण करणारा, अरे ऐका ऐका ऐका, एक जात निर्माण करून एक राज्य निर्माण करणारे अनेक राज्य होऊन गेले. एक जात निर्माण करून एक राज्य निर्माण करणारे अनेक राज्य होऊन गेले. 18 पगड जातीची लोक एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारा जगाच्या पाठीव छत्रपती शिवाजी महाराज. महाराज प्रतापगडच्या पायथ्याशी जरी खान आला होता तरी त्या खानाला मारण्याची युक्ती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. काय करावं, कुणाला साकडं घालावं,
देवीला साकडं घातलं आणि तोच माझे छत्रपती शिवाजी महाराज आता मात्र अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरी खंडेरायाला साकडं घालतात. टाळी वाजवा. जेवले नाही काय तुम्ही? नाश्ता केला असेल ना? जोरात बोला. हे माझ्या जोरात बोललं पाहिजे मगच मनात पिलांवाडीतली. हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. डाय डाय अखम वाग्या हा अखम वाग्या अखम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी. सावध होनी भजनी लागा देवकरा वारी. अखम वाग्या सोम वाग्या अखम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी. सावध होनी भजनी लागा देवकरा वारी. हे माझ्या हातवर यगट मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. तुम्ही म्हणताल बुवा तू किती कर वटवट आम्ही आहे निबार घट. तू किती हात वर घालला की आम्ही मुद्दाम खाली जाणार. जाऊ द्या बोलाच कोणतरी लागते असं. त्यामुळे सर्व ग्रामस्थ मंडळी माझ्यावर नितांत प्रेम करणारी मंडळी त्यामुळे ही सेवा करण्याचं परमभाग्य मला प्राप्त झालं. ज्यांच्या माध्यमातूनही सेवा करण्याचं प्राप्त झालं आदरणीय आमचे बबलू दादा आहेत अलीकडं. त्यानंतर आपले विश्वास दादा यांच्या माध्यमातून कॉल आला. त्याप्रमाणे आमच्यावरती नितांत प्रेम करणारी दोन्हीही रत्न ह्या गावचीच माझ्यावरती विश्वास दाखवणारे व माझ्यावरती वडिलांसारखं प्रेम करणारे आदरणीय हरिभक्त पारायण आमचे भाऊसाहेबांसाठी एकदा जोरदार टाळीचे पुढे बसलेले आहेत. भाऊसाहेबांनी जिथं कोणताही कार्यक्रम असू द्या की आमच्या मनोज महाराजांचं कीर्तन तिथं व्हायलाच पाहिजे हे शेवटपर्यंत निश्चय असतो. आणि त्याच्या भाऊसाहेबांचा माझ्यावर नितांत प्रेम. माझं कुठेही कीर्तन असू द्या वेळ भेटला की त्या कीर्तनाला उपस्थित असणार. भाऊसाहेब तुमचे मनापासून आभार मानतो. त्यानंतर माझ्यावर विश्वास दाखवला आणि म्हणले महाराज तुम्हीच सप्ताह करायचा आणि तुम्हीच एकदम निस्वार्थी प्रेम करणारे आमच्यावरती आणि माझ्या संस्थेवरती नितांत प्रेम करणारे आमच्या वडिलांसारखे माझ्या वडिलांसारखं प्रेम करणारे आदरणीय आमचे खिंगरे भाऊ आहेत. भाऊंसाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची. आज वेळेत कारण उपस्थित राहिले भाऊंचंही मनापासून आभार मानतो. माझं कुठंही कीर्तन असू द्या व कुठं काही असू द्या जिथं महाराज लागतोय तिथं मनोज महाराजांना ते कॉन्टॅक्ट करतात. पण बाबूदादा मी तुम्हाला विश्वास देऊन सांगतो नेक्स्ट टाईम जवळजवळ 50 विद्यार्थी कीर्तनाला घेऊन येईल एवढं मात्र तुम्हाला विश्वासाने सांगतो. आता नाईलाज होता प्रामुख्याने संजीव भाऊंना सुद्धा नेते. आज पाहायला गेलं तर सगळ्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा चालू आहेत आणि कुठलाही कीर्तनकार तुम्ही आज बोलावला असता तरी कुठल्याच कीर्तनकाराला एकही विद्यार्थी इथं आणता आला नसता. आमचे शुभम महाराज पवार आज 9वीला आहेत. एवढी छोटी कीर्ती लहानपणी जी टॉकीजवरती कीर्तन केलेले महाराज आहेत. या महाराजांचा 9वीचा पेपर सोडवता म्हटलं शुभम महाराज आपल्याला पिलानवाडीमध्ये जायचंय. महाराजांनी अर्धा पेपर तसा ठेवून इकडे आलेत. काय बोलले ते म्हणले महाराज पिलानवाडी आपलं गाव आहे आपण सप्ताह चालू केलाय म्हणून आपण तिथं जायचे. आमच्या शुभम महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवायची. त्यानंतर ना आपल्यावरती नितांत प्रेम करणारी मंडळी उपस्थित त्याआधी भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. आज ही सेवा करण्याचं परमभाग्य भेटलो. माझ्या नितांत प्रेम करणारे व पुरंदर तालुक्याचं भूषण आणि पुरंदर तालुक्यामध्ये 1 नंबरचा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न करणारे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय आमचे संजू भाऊ भोसले आमचे गुरुबंधू भाऊंना सुद्धा मनापासून जोरदार भाऊंसाठी टाळी वाजवायची आहे. 2 मिनिटं संपवलं की देतो.
त्यानंतरनं आज सुंदर अशी साथसंग दिली आदरणीय आपल्या पुरंदर तालुक्याचं भूषण आदरणीय हरिभक्त पारायण कृष्णाकांत महाराज राऊत यांच्यासाठी जोरदार एकदा टाळी. पिंपरीकर यांची दिंडी सोपान काकाच्या रथासमोर मानाची दिंडी चालते आणि मानाच्या दिंडीमध्ये पकवाज वाजवतात ते आदरणीय आमचे कृष्णाकांत महाराज राऊत आहेत. या ठिकाणी उपस्थित त्यांचे मनापासून आभार मानतो. माझ्यावरती नितांत प्रेम करावं, महाराष्ट्रातली लाडके कीर्तनकारांचं शूट करणारे आणि ज्यांचा यूट्यूब चॅनल महाराष्ट्रात एक नंबरच आहे असे असणारे संतांची भूमी यूट्यूब चॅनलचे मालक, माझे नित्यांत जवळचे असणारे मित्र, माझे बंधू आदरणीय हरिभक्त पारायण कैलास महाराज काळे महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची. हे आत्ताचं कीर्तन तुम्हाला डायरेक्ट यूट्यूबला पाहायला मिळेल. तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या का नाही त्यात घावल, त्यामुळे सर्वांनी ते कीर्तनसुद्धा आवर्जून पहा आणि त्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि ते पुढं आपला व्हिडिओ पाठवा हीच विनंती या ठिकाणी करतो. आमचे शुभम महाराज आहेत, सगळेच ही मंडळी आमचे भाऊ आहेत, ही माझ्यावर नित्यप्रमाणे ही खंगरेवाडीतली मंडळी, तुमचे मनापासून आभार मानतो. त्यामुळं आपला सप्ताह किती तारखेला? उद्यापासून खेंगरेवाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह